नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. करमाळा तालुक्यात सध्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार, पक्षीय पातळीवरती होणार की स्थानिक आघाडी करून होणार, हे अद्याप निश्चित नसलं तरीही ही निवडणूक गटातटावरच लढली जाईल असं याकडे पाहिलं जात आहे. आणि करमाळा तालुक्यातील जे प्रमुख गट आहेत ते म्हणजे आमदार नारायणआबा पाटील यांचा पाटील गट, त्यानंतर माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा शिंदे गट, बागल यांचा बागल गट, जगताप गट आणि सावंत गट, ह्या गटाच्या या निवडणुकीत महत्वाच्या भूमिका राहतील. भाजप या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणार की स्थानिक आघाडी करून किंवा कोणाशी युती करून लढणार हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादीची देखील यामध्ये भूमिका महत्वाची राहणार आहे. माजी आमदार संजय मामा शिंदे हे देखील कशी निवडणूक लढतील हे पाहावं लागणार आहे. ह्या सर्व घडामोडी होत असताना अनेक इच्छुकांनी मात्र जोरदार अशी तयारी केली आहे. यामध्ये गणेश चिवटे यांचा देखील उल्लेख करावा लागेल. त्यांनी हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रचंड अशी मोठी तयारी केलेली आहे. इच्छुकांची मोर्चेबांधणी केलेली असतानाच चिवटे यांनी मात्र वीट जिल्हा परिषदेच्या गटातून निवडणूक लढण्यासाठी तयारी केली आहे. वीट जिल्हा परिषद गटाचं आरक्षण हे सर्वसाधारण महिला असं आहे आणि या निवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी चिवटे यांना उतरवण्याची तयारी त्यांनी केलेली आहे. चिवटे यांनी गेल्या काही दिवसांपासून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या गटात अनेक विकास कामं केलेली आहेत. जे सत्ताधाऱ्यांना जमलेली नाहीत ती कामं त्यांनी केली असल्याचा दावा त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांचा आहे. मात्र त्यांनी जरी किती विकास कामं केली असली तरी ते निवडणुकीत कसं उतरतील, भाजप या चिन्हावर ते उतरतील, स्थानिक आघाडीकडून उतरतील, त्यांना बागल गटाचं पाठिंबा असणार, शिंदे गटाचा असणार की आणखी कोणाची मदत घेतली जाणार हे पाहावं लागणार आहे. मात्र अशा स्थितीत चिवटे यांनी जे काय काम सुरू केलेलं आहे ते सर्वांचं सध्या लक्ष वेधत आहे. या भागात त्यांनी प्रचंड असा मोठा निधी आणला आहे असं ते सांगत आहेत. मात्र त्या निधीचं रूपांतर मतात होणार का यावरती येथील विजय अवलंबून राहू शकतो. कारण त्यांनी जी कामं केलेली आहेत त्या कामाचं मतात रूपांतर होणं आवश्यक आहे. त्यांनी या भागात खूप असा विकास निधी आणल्याचा दावा आहे. चिवटे यांचा या भागात असलेला जनसंपर्क, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रलंबित असलेले अनेक दिवसांपासूनचे रस्ते, पाणी पुरवठा यासह आरोग्य यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. जनसामान्यांच्या दृष्टीनं जे काय रखडलेली कामं होती ती त्यांनी मार्गी लावलेली आहेत. साधे रस्ते शेतीच्या दृष्टीने जे महत्वाचे असतात त्या रस्त्यांसाठी देखील त्यांनी निधी मिळवून दिलेला आहे. त्या माध्यमातून त्यांनी नागरिकांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र ते मतात किती रूपांतर होणार हे पाहावं लागणार आहे. याबरोबर या भागात सत्ताधाऱ्यांवरती जी नाराजगी आहे ती या निवडणुकीच्या निमित्ताने चिवटे यांच्या बाजूने नाराजगीचं रूपांतर मतात होणार का यावरती देखील त्यांचा विजय अवलंबून राहू शकतो. अर्थात या निवडणुकीची अजून आचारसंहिता जरी जाहीर झालेली नसली, निवडणूक कार्यक्रम जरी जाहीर झालेला नसला तरी देखील त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. त्यांचा संपर्क दौरे वाढलेले आहेत, कामांची भूमिपूजन वाढलेली आहेत. त्यात चिवटे यांचं नाव सध्या केंद्रस्थानी या गटात मानलं जात आहे. अश्विनी चिवटे यांच्या माध्यमातून ते या निवडणुकीत उतरणार आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे. त्या सरकारचा आणि सरकारमधील पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, याशिवाय या सत्तेत असलेले जे मंत्री असतील, प्रमुख नेते असतील, त्यांच्याशी चिवटे यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे ते त्या भागात निधी मिळवू शकतात अशी एक चर्चा या भागात आहे. चिवटे यांची असलेली कोरीपाटी आणि काम करण्याची असलेली इच्छाशक्ती त्यामुळे देखील त्यांना येथील मतदार स्वीकारतील असं बोललं जात आहे. मात्र
हे सर्व निवडणुकीत कसं त्याची रणनीती आखली जाईल यावरती बरंच अवलंबून राहणार आहे. मात्र येणाऱ्या काळात येथे विरोधकांकडून देखील कोण उमेदवार असणार यावरती बरीचशी गणितं अवलंबून राहणार आहेत. छोटे यांनी करमाळा तालुक्यात ग्रामीण भागातील जे विद्यार्थी करमाळा शहरात शिक्षणासाठी येतात त्यांना मोफत भाजी पुरवण्याचा काम सामाजिक उपक्रम राबवला. तो उपक्रम त्यांचा राज्यभर पसरलेला होता. त्याची अनेक ठिकाणी वेगवेगळी चर्चा झाली. याशिवाय गरजूंना त्यांनी केलेली मदत, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून तालुकाभर पसरलेलं जाळं आणि सामूहिक विवाह सोहळा असतील, कुस्तीच्या स्पर्धा असतील, व्यायामशाळा असतील, या माध्यमातून त्यांनी तालुक्यात प्रचंड असं मोठं जन साम्राज्य निर्माण केलेलं आहे. त्याचा या निवडणुकीत त्यांना किती उपयोग होणार हे पाहावं लागणार आहे. या निवडणुकीत ते वीट या गटातून निवडणुकीत उतरणार आहेत. या वीट या गटाची कशी परिस्थिती आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात. करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट आणि पंचायत समितीचे 12 गण आहेत. या निवडणुकीत वीट या गटात 35,643 लोकसंख्या आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या 4,171 व अनुसूचित जमातीचे 727 अशी लोकसंख्या आहे. या गटात करंजे, मिरगव्हाण, अर्जुननगर, हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव, शेलगाव, फिसरे, सौंदे, हिवरे, मुरवड, वीट, देवळाली, गुळसडी, वंजारवाडी, हिवरवाडी, रोशेवाडी व पिंपळवाडी आदी गावं येतात. या निवडणुकीत चिवटे यांनी सर्व गावात खूप मोठा असा जनसंपर्क ठेवलेला आहे. या निवडणुकीत चिवटे यांना याचा किती उपयोग होणार आणि त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार यावरती बरीचशी समीकरण अवलंबून असणार आहेत. मात्र चिवटे यांनी या भागात केलेल्या कामाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? या निवडणुकीत त्याचा त्यांना फायदा होणार का? याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. याशिवाय आपण प्रत्येक गटातील काय परिस्थिती असणार आहे याबाबत यापुढे व्हिडिओ बनवणार आहोत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या काय सांगता या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.